पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये आज सर्वपक्ष बैठक पार पडणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल। गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री या घडामोडींची माहिती देतील। बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्यानंतरच्या उपाययोजनांवर चर्चा सुद्धा केली जाईल। बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार मात्र अनुपस्थित राहणार अशी माहिती मिळते। अरविंद सावंत यांनी किरेन रिजिजू यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित राहतील। या बैठकीनंतर सरकार पाकिस्तानबाबत नेमका काय निर्णय घेणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। जे निर्णय सरकार घेईल त्या निर्णयाला आमची सहमती असेल। जे निर्णय या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये सरकार घेणार आहे किंवा घेऊ इच्छिते त्याला एक राष्ट्र म्हणून आमच्या भावना, आमच्या संवेदना या सरकारबरोबर आहे। त्याच्यामध्ये कोणते मतभेद असण्याचं कारण नाही। कल्पना आहे, अरविंद सावंत आमचे लोकसभेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे नेते आहेत आणि संजय राऊत साहेब राज्यसभेमध्ये आहेत। मला कल्पना नाही आहे की जर अरविंद सावंत जातील असं मला वाटलं होतं, पण काही कारणास्तव ते बाहेर असल्यामुळे जाऊ शकत नसले तरी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आणि इतर जे पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आमचं जे काय म्हणणं आहे किंवा जो एक भयानक असा आघात आपल्याला झाला आहे याला सडेतोड उत्तर देणं गरजेचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल हे उपस्थित राहणार आहेत। त्यांचं माझं सकाळपासून दोनदा बोलणं झालं। केंद्र सरकारकडून त्यांना अधिकृतरित्या बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे ते राहणार आहेत। आता इतर राजकीय पक्षाचे नेते का नाही राहत मला माहीत नाही। त्यांनी पत्रामध्ये नेमकं काय नमूद केले ते माहीत नाही। राजकीय मतभेद असू शकतात, परंतु ज्यावेळेला देशावरती, देशाच्या अस्मितेवरती, देशाच्या एकात्मते संदर्भामध्ये ज्या वेळेला हल्ला होत असतो त्यावेळेला त्याचा निषेध या देशाच्या प्रत्येक राष्ट्रभक्त भारतीयांनी केलाच पाहिजे असं माझं स्वतःची स्वच्छपणाची भूमिका आहे। पक्ष अभिनय याच्यामध्ये कुणी आणणं योग्य नाही।